Hello students, so we are studying the chemical reactions of aldehydes and ketones आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण विशिष्ट प्रकारच्या केमिकल रिएक्शन स्टडी करायला सुरुवात केली होती. दॅट इज द केमिकल रिएक्शन्स विथ न्यूक्लियोफाइल्स. केमिकल रिएक्शन्स ऑफ aldehydes and ketones with न्यूक्लियोफाइल्स म्हणजे aldehydes आणि ketonesच्या न्यूक्लियोफाइल्स बरोबरचे रिएक्शन. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण पहिल्यांदा लॅबोरेटरी टेस्ट पाहिल्या होत्या aldehydsच्या 3 शिप्स टेस्ट, टोलन्स टेस्ट आणि फेलिंग टेस्ट. बरोबर. त्यानंतर आपण लॅबोरेटरी टेस्ट पाहिली होती कीटोन्सची. दॅट इज नायट्रोप्रुसाइड टेस्ट, सोडियम नायट्रोप्रुसाइड टेस्ट ती पाहिली होती आपण. ओके. त्यानंतर आपण तिसरा टाइप रिएक्शनचा स्टार्ट करू स्टडी करणार. दॅट इज केमिकल रिएक्शन्स विथ न्यूक्लियोफाइल्स. केमिकल रिएक्शन्स ऑफ aldehydes and ketones with न्यूक्लियोफाइल्स. आणि त्याच्यामध्ये आपण एक पाहिली होती ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड HCl लास्ट लेक्चरमध्ये. बेसिकली तुम्हाला काल मी सांगितल्याप्रमाणे काय आहे की हे जे aldehydes आणि ketones आहेत बरोबर ना, हे कार्बोनिल ग्रुप कॅरी करतात. कार्बोनिल ग्रुप म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड आहे, सी डबल बॉन्ड O. त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की कार्बन हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि ऑक्सिजन हा काय आहे इलेक्ट्रो निगेटिव्ह. आणि त्यामुळे न्यूक्लियोफाइल हा इझिली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह सेंटरला म्हणजे कार्बनला अटॅक करू शकतो आणि म्हणून aldehydes आणि ketones इझिली न्यूक्लियोफाइल बरोबर रिॲक्ट होतात. सो आपण काल पहिली रिॲक्शन पाहिली होती ती म्हणजे रिॲक्शन ऑर ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. आज आपल्याला शिकायची आहे दुसरी रिॲक्शन आणि अजून बाकीच्या काही रिॲक्शन्स. ॲडिशन ऑफ NaHSO3 सोडियम बाय सल्फाइड. ओके, लेट्स सी. So the second reaction which we are going to study over here is addition of NaHSO3. Addition of NaHSO3 sodium bisulfite. Sodium bisulfite. Okay, so addition of NaHSO3 sodium bisulfite to the aldehydes or ketones म्हणजे ह्याची aldehydes आणि ketones मध्ये ऍडिशन पाहिजे. ऑब्वियसली केमिकल रिएक्शन्स पाहतो आपण न्यूक्लियोफाइल्स बरोबर. हा सोडियम बायसल्फाइड सुद्धा न्यूक्लियोफाइल जनरेट करेल. पूर्ण रिएजंट हा न्यूक्लियोफाइल असणार नाही, लक्षात घ्या. तो रिएजंट हा न्यूक्लियोफाइल जनरेट करेल. जसं की HCl मध्ये झालं होतं. HCl मध्ये न्यूक्लियोफाइल काय तयार झाला होता Cl- आणि H+ हा इलेक्ट्रोफाइल तयार झाला होता. तसंच इथे NaHSO3 मध्ये न्यूक्लियोफाइल तयार होईल आणि इलेक्ट्रोफाइल तयार होईल. त्यासाठी तुम्हाला अगोदर याचं आयोनायझेशन करता आलं पाहिजे किंवा याचं डिसोसिएशन करता आलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपल्याला न्यूक्लियोफाइल मिळते. सो जो NaHSO3 आपण जर घेतला, जर आपण याला ब्रेक केले तर बेसिकली तुम्हाला अशा प्रकारचा प्रोडक्ट पाहायला मिळेल H+ and SO3Na-, SO3Na- H+ and SO3Na-, बरोबर. अशा प्रकारे निगेटिव्ह चार्ज हा सल्फरवरती, सल्फर लिंक होणार, लक्षात घ्या. NA-वरती नाहीये, बरोबर. H+ आणि SO3Na-, ठीक आहे. सो हा न्यूक्लियोफाइल जनरेट होणार इथे. तसं H+ आणि Cl- होतं हायड्रोजन सायनाइड मध्ये, तसं इथे काय आहे H+ आणि SO3- Na. सो हा न्यूक्लियोफाइल हा ऑब्वियसली कार्बनला अटॅक करेल, कारण कार्बन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे. आणि जो प्रोडक्ट तयार होईल बरोबर ना, तो मिळेल आपल्याला ऍडक्ट. ऍडक्ट म्हणजे काय की हे बेसिकली ऍड होणार आहे अक्रॉस द कार्बोनिल बॉन्ड. जो कार्बोनिल बॉन्ड आहे म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड आहे, त्याच्या अक्रॉस ह्या दोघांची ऍडिशन होईल. कार्बन पॉझिटिव्ह आहे, ऑक्सिजन निगेटिव्ह आहे. कार्बनकडे हा निगेटिव्ह जाईल आणि ऑक्सिजनकडे हा पॉझिटिव्ह जाईल आणि तुम्हाला एक प्रोडक्ट मिळेल, बरोबर की नाही. त्याला आपण म्हणतो ऍडक्ट. बायसल्फाइड ऍडक्ट मिळेल म्हणजे हे त्याला ऍड होईल. बायसल्फाइड ऍडक्ट प्रोडक्ट मिळेल. फॉर एक्झाम्पल जर आपण ऍसिटाल्डिहाइड घेतलं तर तुम्हाला ऍसिटाल्डिहाइड बायसल्फाइड ऍडक्ट मिळेल. जर तुम्ही ऍसिटोन घेतलं तर ऍसिटोन बायसल्फाइड ऍडक्ट मिळेल. सो थोडक्यात ह्याची ऍडिशन होणार आहे. सो जर आपल्या इथे बोलायचं झालं, सांगायचं झालं काय होतं बेसिकली रिॲक्शन, तर aldehydes oblique ketones reacts with aldehydes oblique ketones reacts with, is it clear?
aldehydes oblique ketones reacts with saturated aqueous solution of sodium bisulfite. Okay, sodium bisulfite to form addition product. That is bisulfite adduct. बघा aldehydes आणि ketones react होतात सॅच्युरेटेड सोल्युशन बरोबर. कोणाचं सॅच्युरेटेड सोल्युशन? aqueous सोल्युशन सोडियम बायसल्फाइडचं. सॅच्युरेटेड aqueous सोल्युशन सोडियम बायसल्फाइडचं टू फॉर्म ऍडिशन प्रोडक्ट म्हणजे ऍडिशन होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज बायसल्फाइड ऍडक्ट. सो तुम्हाला बेसिकली ते रिएक्टंट ते aldehydes किंवा ketones आणि आपला रिएजंट आहे सोडियम बायसल्फाइड आणि तो रिएक्ट होईल त्यांच्या बरोबर बेसिकली आणि आपल्याला जो प्रोडक्ट मिळेल तो मिळेल काय सांगा बायसल्फाइड ऍडक्ट. जे कंपाऊंड असेल त्याचं बायसल्फाइड ऍडक्ट मिळेल. म्हणजे ऍसिटाल्डिहाइड असेल तर ऍसिटाल्डिहाइडचं बायसल्फाइड ऍडक्ट मिळेल. ऍसिटोन असेल तर ऍसिटोनचं बायसल्फाइड ऍडक्ट मिळेल. सो आपण लगेच जनरल रिएक्शन पाहूया म्हणजे तुम्हाला डाउट्स क्लिअर होतील. सो जनरल रिएक्शन आर सी डबल बॉन्ड लक्षात घ्या. हे डबल बॉन्ड असलं म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. आणि खाली काय सांगा आर असेल किंवा एच असेल. कीटोन असेल तर आर असणार aldehyde असेल तर एच असणार. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बरं याच्यामध्ये ऍडिशन होते NaHSO3 ची. NaHSO3 ची इमेजिन करा. मी म्हटलो तुम्हाला बॉन्ड ब्रेक कशा होते इमेजिन करायचं. बरं इथे हा बॉन्ड ब्रेक झाला याच्यावर विचार करा. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार याच्यावर निगेटिव्ह चार्ज येणार. इथे कसं होतंय बघा इथे H प्लस येतोय आणि SO3 मायनस Na येतोय. SO3 मायनस Na येतोय. बरं याच्यातला पॉझिटिव्ह कोण आहे? कार्बन. कार्बनकडे हा जाईल SO3 मायनस Na आणि निगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे हा H जाईल. इथला बॉन्ड ब्रेक होणार. यांच्या दोघांमधला एक बॉन्ड ब्रेक होणार. ह्यांच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म होईल. यांच्यामध्ये एक बॉन्ड फॉर्म होईल. ह्याच्याकडे SO3 मायनस Na येईल कार्बनकडे आणि याच्याकडे H येईल. सो कशी ऍडिशन झाली बघा R C. बघा आता इकडे सर्वांना लक्ष द्या. हा R किंवा H जे काय असेल ते इथे सिंगल बॉन्ड आहे ऑक्सिजन. सिंगल बॉन्ड आहे ऑक्सिजन पण ऑक्सिजनकडे H गेला. ऑक्सिजनकडे H गेला आणि हा जो SO3 मायनस Na हा ह्या कार्बनकडे गेला. SO3 Na कळते का तुम्हाला सर्वांना? बघा कशी ऍडिशन रिएक्शन झाली. ठीक आहे ऍडिशन ह्या डबल बॉन्डच्या क्रॉस झाली. इथल्या डबल बॉन्ड ब्रेक झाला. ऑक्सिजनकडे H गेला आणि याच्याकडे SO3 Na गेला. कळतंय का? सो याला आपण म्हणतो बायसल्फाइड ऍडक्ट किंवा सोडियम बायसल्फाइड ऍडक्ट असे म्हणू शकतो. कोणता aldehyde असेल तर aldehydeचं बायसल्फाइड ऍडक्ट आहे. कीटोन असेल तर कीटोनचं बायसल्फाइड ऍडक्ट. लगेच एक्झाम्पल घ्या. सिंपल आहे. कीटोन घ्या चला CH3 C डबल बॉन्ड O आणि सपोज इकडे तुम्ही घेतला CH3 ऍसिटोन आहे. काय आहे ऍसिटोन? कळते तुम्हाला सर्वांना. लिहिण्याची पद्धत फक्त आपण वेगळी वापरतोय कारण ऍडिशन तुम्हाला दाखवायची. बरं त्यानंतर हे रिएक्ट होतं NaHSO3 बरोबर. चला बघा आता काय होणार. हा CH3 ॲज इट इज, हा C ॲज इट इज, हा CH3 ॲज इट इज. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये एक बॉन्ड ॲज इट इज राहणार. एक बॉन्ड ब्रेक झाला. एक बॉन्ड ब्रेक झाला याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला. याच्यावर पॉझिटिव्ह आल्याकडे हा SO3 Na गेला आणि O मायनस कोण गेला? H गेला. सो OH झाला. CH3C CH3 SO3 Na OH. सो हे काय झालं सांगा चला पटकन. ऍसिटोन बायसल्फाइड ऍडक्ट. ऍसिटोन बायसल्फाइड ऍडक्ट. कारण हे काय होतं आपलं ऍसिटोन होतं आणि हे तुम्हाला माहिती आहे सोडियम काय सांगा बायसल्फाइड आणि म्हणून ऍसिटोन बायसल्फाइड ऍडक्ट मिळालं तुम्हाला. इथे लक्षात दोघांची ऍडिशन झाली. ऍसिटोन पासून ऍसिटोन बायसल्फाइड ऍडक्ट मिळालं. सेम वे दुसरी एक रिएक्शन आहे आपल्याला aldehydeची पाहता येऊ शकते. CH3 C डबल बॉन्ड O इकडे फक्त H असणार आहे. पाचला NaHSO3 CH3 C CH3 सिंगल बॉन्ड OH
ऑक्सिजन कडे हा H गेला आणि कार्बन कडे कोण राहिला SO3Na. कळलं का तुम्हाला सर्वांना? सोप्या भाषेत जर तुम्हाला रिएक्शनचं मेकॅनिझम दाखवू, SO3Na हा काय मायनस, याने याच्यावर अटॅक केला कार्बनवर अटॅक केल्यावर हा चार्ज इकडे शिफ्ट झाला, हा O मायनस झाला, O मायनसने H प्लस घेतला. समजले सर्वांना? SO3 ने याच्यावर अटॅक केला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला ऑक्सिजनकडे, ऑक्सिजन मायनस झाला, त्याने हायड्रोजन घेतला प्लस OH झाला. कळते का? आता जर तुम्हाला परत अल्डिहाइड किंवा कीटोन मिळवायचा असेल, लक्षात घ्या, जर तुम्हाला परत अल्डिहाइड किंवा कीटोन मिळवायचा असेल तर बेसिकली तुम्हाला काय करावं लागेल, याची एखाद्या बिग ऍसिड बरोबर काय करावे लागेल, रिएक्शन, देन यू विल गेट अगेन द अल्डिहाइड ऑफ द कीटोन. सो हे काय होतं तुमचं ऍसिटाल्डिहाइड होतं. बरोबर. आणि हे काय आहे बघा, ऍसिटाल्डिहाइड बायसल्फाइड ऍडक्ट, ऍसिटाल्डिहाइड बायसल्फाइड ऍडक्ट. इज इट क्लिअर? सो लक्षात घ्या, आपल्याला ऍसिटाल्डिहाइड जे आहे ते रिॲक्ट झालं सोडियम बायसल्फाइड बरोबर आणि मिळाला आहे प्रोडक्ट सोडियम बायसल्फाइड आणि आपला प्रोडक्ट मिळाला आहे ऍसिटाल्डिहाइड बायसल्फाइड ऍडक्ट. इज इट क्लिअर? सो अतिशय सोपं रिएक्शन बघा, आणि ह्या रिएक्शन्स मध्ये आपल्याला ऍडिशन पाहायला मिळते, म्हणून जो प्रोडक्ट मिळतोय तो ऍडक्ट म्हणतो आपण. काय म्हणतो? ऍडक्ट असं म्हणतो. आणि कशा प्रकारे रिएक्शन होते तेही तुम्हाला इथे मी सांगितलं. SO3 जो आहे तो ह्या कार्बनवरती अटॅक करेल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल, हा O मायनस होईल, O मायनस H प्लस घेईल आणि OH फॉर्म करेल. सो दिस इज द सेकंड रिएक्शन विथ न्यूक्लियोफाइल्स. आपण रिएक्शन विथ न्यूक्लियोफाइल्स पाहतोय. न्यूक्लियोफाइल इथे फॉर्म झाला होता हा. ओके. नाउ द नेक्स्ट रिएक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज रिएक्शन्स विथ अल्कोहोल्स. अल्कोहोल बरोबरची रिएक्शन आहे. ओके. Okay, the third reaction or addition of nucleophile is addition of alcohol. Third one, addition of alcohols. Addition of alcohol, very important. Addition of alcohol to the aldehydes or ketones. Aldehydes ला किंवा ketones ला आपल्याला alcohols ची addition पाहिजे. अतिशय सिंपल रिएक्शन असणार परत एकदा ही, पण त्या अगोदर तुम्हाला अल्कोहोल पासून न्यूक्लियोफाइल जनरेट करायचं समजलं पाहिजे. बघा चला पटकन, ROH हे बेसिकली अल्कोहोल असतं. ठीक आहे. बरं, आता याच्यामध्ये कसा न्यूक्लियोफाइल जनरेट होतो बघा, समजलं एक मिनिट. RO मायनस आणि H प्लस, हे बघा हा बॉन्ड ब्रेक झाला OH, सो H प्लस आणि RO मायनस हा झाला तुमचा काय सगळा न्यूक्लियोफाइल. लक्षात घ्या, RO मायनस हा न्यूक्लियोफाइल येते. बट बेसिकली हे डायरेक्ट असं जनरेट होणार नाहीये, त्याला आपल्याला ऍसिड वगैरे वापरावं लागतं, ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करायला लागतं, तेव्हाच तो RO मायनस जनरेट होईल. पण न्यूक्लियोफाइल कोणता हे समजण्यासाठी आपल्याला ही रिएक्शन किंवा हे लक्षात ठेवावं लागेल, RO मायनस आणि H प्लस असा हा बॉन्ड ब्रेक होईल इझिली. सो ऍडिशन कशी होणार, RO मायनस जाणार कार्बनकडे, कार्बनकडे, आणि H प्लस कुठे जाणार ऑक्सिजनकडे. ठीक. पहा, aldehydes or ketones reacts with alcohols in presence of acid, dilute acid या HCl वगैरे, to form alkoxy alcohol called as hemiacetal. सी पाच पटकन. Aldehydes and ketones हे रिॲक्ट होतात अल्कोहोल बरोबर in presence of acid to form alkoxy alcohol, which are called as hemiacetals, and these hemiacetals which again reacts with
alcohols to form more stable product called acetal. बघा लक्षात घ्या, अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हे अल्कोहोल बरोबर रिएक्ट होतात इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड टू फॉर्म अल्कॉक्सी अल्कोहोल. अल्कॉक्सी अल्कोहोललाच आपण हेमिऍसिटल म्हणतो, which is unstable. That hemiacetal once again reacts with another mole of the alcohol, म्हणजे अल्कोहोलच्या अजून एका मोल बरोबर ते रिएक्ट होतं to form a more stable product called acetal. To form a more stable product called acetal, म्हणजे acetal नावाचा more stable product form करतो. So obviously this reaction will occur in two steps. दोन steps मध्ये reaction होईल. पहिल्यांदा hemiacetal form होईल and then the acetal will be formed. One more important thing about is this: the reaction is reversible. The reaction is reversible. That means if you add acid to the hemiacetal, then it will again form the aldehyde and the alcohol. कळतंय का? म्हणजे हेमियासिटलला जर तुम्ही ऍसिड ऍड केला तर परत ते अल्डिहाइड किंवा अल्कोहोल फॉर्म करेल. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आपण असं म्हणू शकतो, इट इज ए रिव्हर्सिबल रिएक्शन. इट इज ए रिव्हर्सिबल रिएक्शन. ही एक रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. कळतंय सर्वांना? ओके. सो आता आपण जाऊयात आणि स्टेप 1 स्टेप 2 पाहूयात. सो पहिल्यांदा कशी रिएक्शन होते बघा चला पटकन. स्टेप 1 आपण जनरल रिएक्शन पाहूयात. स्टेप 1 पाहूयात. स्टेप 1 मध्ये आपल्याला घ्यायचे एक अल्डिहाइड किंवा कोणतंही कीटोन. चला R C डबल बॉन्ड O R और H. चला आपण असं करूया थोडंसं नेहमीसारखं. C डबल बॉन्ड O इकडे खाली दिला आहे R किंवा H. हे आहे तुमचं अल्डिहाइड किंवा कीटोन. बरं, याच्यामध्ये तुम्ही ऍडिशन करताय ROH म्हणजे RO मायनस आणि H प्लस असतं ते. बरं, बट मी म्हटल्याप्रमाणे ही रिएक्शन जी आहे ती रिव्हर्सिबल रिएक्शन. रिएक्शन कशी आहे सांगा चला पटकन बाळांनो. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. रिव्हर्सिबल रिएक्शन असल्या कारणामुळे ऑब्वियसली आपल्याला काय पाहायला मिळतं की जर तुम्ही HCl वापरलं, डायल्यूट HCl वापरलं तर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल, ऑब्झर्व करायला मिळेल. ती म्हणजे काय की फॉरवर्ड डायरेक्शनला ह्याचे ऍडिशन होईल आणि बॅकवर्ड डायरेक्शनला रिमूव्ह होईल. ते अल्कोहोल रिमूव्ह होईल आणि अल्डिहाइड मिळेल परत. सो रिएक्शन दोन्ही डायरेक्शनला कॅरी होणार आहे, फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड डायरेक्शन. सो बघा काय होतं इकडे बघा सर्वांना. हा कार्बन आणि ऑक्सिजन मधला जर बॉन्ड ब्रेक झाला तर C प्लस होईल, O मायनस होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला तर H प्लस होईल आणि हा O मायनस होईल. सो हा RO मायनस ह्या C प्लस कडे जाईल बेसिकली आणि हा H प्लस ह्या O मायनस कडे जाईल बेसिकली. सो बघा कसा प्रोडक्ट तयार होईल RC. इकडे खाली काय आहे R किंवा H बरोबर. या O कडे कार्बन कडे आला OR आणि ह्या O कडे गेला OH. कळतंय का? हे जे प्रोडक्ट मिळते हे आहे अल्कॉक्सी अल्कोहोल. अल्कॉक्सी अल्कोहोल ज्याला तुम्ही म्हणता हेमिऍसिटल. हेमिऍसिटल म्हणतो आपण याला. ठीक आहे. हे आहे आपलं अल्डिहाइड किंवा कीटोन. हे आहे अल्कोहोल. मग तुम्हाला अल्कॉक्सी अल्कोहोल म्हणजेच हेमिऍसिटल मिळाले. पण ते अनस्टेबल आहे, ते परत रिॲक्ट होणार अल्कोहोल बरोबर. RCOR OH RH ROH परत तेच डायल्यूट HCl. फॉरवर्ड डायरेक्शनला पण तेच ऍड करावं लागणार आहे, बॅकवर्डला पण तेच ऍड करावं लागणार आहे. पाचाला पटकन काय होणार बघा सर्व लक्ष द्या इकडे. आता बघा मी काय सांगतो. हा RO मायनस आणि H प्लस. हा RO मायनस ह्या कार्बन वर टाकेल. हा OH बाहेर पडेल H ला घेऊन. OH H बाहेर पडेल. ह्या OH ची जागा RO मायनस घेणार आहे. OH ची जागा RO मायनस घेणार आहे. सो RCOR OR खाली R किंवा जे काही H असेल ते. सो हा OH आणि हा H बाहेर पडला म्हणजे काय बाहेर पडला मला सांगा H2O बाहेर पडला. व्हॉट इज रिमूव्ड? H2O इज रिमूव्ड. दॅट इज वॉटर इज रिमूव्ड. बरोबर ना. हे डायअल्कॉक्सी. पाच पटकन
याला आपण म्हणतो ऍसिटल. हे ह्याने ऍसिटल होतं, हे काय झालं सांगा, ऍसिटल फॉर्म झालं. हे मी ऍसिटल पासून काय फॉर्म झालं, ऍसिटोन. वन्स अगेन रिएक्शन झाली याच्याबरोबर. सो दिस इज आवर स्टेप 2. दोन स्टेप्स मध्ये रिएक्शन आपल्याला फॉर्म झालेलं पाहायला मिळते. पहिल्या रिएक्शन मध्ये पहिल्या स्टेप मध्ये आपल्या हेवी ऍसिटल फॉर्म झालेलं पाहायला मिळतं. दुसऱ्या रिएक्शन मध्ये आपल्याला दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला ऍसिटल फॉर्म झालेलं पाहायला मिळतं. इथे लक्षात व्यवस्थित सगळं समजून घ्या. जनरल रिएक्शन एकदा का जनरल रिएक्शन तुम्हाला समजली का मग अतिशय सोप्या पद्धतीने रिएक्शन्स लिहिता येऊ शकतात. ठीक आहे. आता आपल्याला रिएक्शन्स पाहिजेत दोघांच्या, अल्डिहाइड्सच्या पण पाहिजेत आणि कीटोन्सच्या पण पाहिजेत. ठीक आहे. लेट्स सी द एक्झाम्पल पाहूयात आपण एखाद्या याचं. पहिल्यांदा अल्डिहाइडची रिएक्शन पाहूयात एखादी आणि मग कीटोनची रिएक्शन पाहूयात एखादी. म्हणजे तुम्हाला दोन्ही रिएक्शन्स अंडरस्टँड होतील. ठीक आहे. अल्डिहाइड जर असेल तर ऑब्विसली ऍसिटल फॉर्म होईल आणि कीटोन असेल तर कीटोन फॉर्म होईल. आता आपण पाहूयात ते, तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ अल्डिहाइड. एक अल्डिहाइड घ्या सोपं, सगळ्यात सिंपल अल्डिहाइड घेतला आपण CH3 बरोबर. C डबल बॉन्ड OH काय बांधू सांगा, हे सांगा ऍसिटल्डिहाइड. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशन करायचे अल्कोहोल घ्या, इथेनॉल घ्यायचा C2H5OH. C2H5OH याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय होईल, C2H5O मायनस आणि H प्लस होईल, है ना. ठीक. तर हे रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. डायल्यूट HCl फॉरवर्ड डायरेक्शनला पण डायल्यूट HCl लागतं, बॅकवर्ड डायरेक्शनला पण डायल्यूट HCl लागतं. बरं सिंपल तुम्हाला माहिती आहे हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह वाल्याकडे हा C2H5O मायनस आहे, निगेटिव्ह वाल्याकडे हा H प्लस आहे. आणि जर तसं नसेल कळत तुम्हाला तर मी सांगतो आपण एका पद्धतीने. C2H5O मायनस, हा O मायनस याच्यावर अटॅक करेल, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, हा O मायनस झाला, हा O मायनस झाला, हा H प्लस येईल. सो बेसिकली बघा आपण प्रोडक्ट कसा म्हणतोय, CH3 C हा H OC2H5 आणि हा काय सांगा मला OH. हे मिळाले तुम्हाला हेमी ऍसिटल. हेमी ऍसिटल जे आहे ते अनस्टेबल आहे, बरोबर ना. हेमी ऍसिटल जे आहे ते अनस्टेबल आहे, स्टेप 1 आहे. मग स्टेप 2 कॅरी आउट होते. स्टेप 2 कॅरी आउट होते म्हणजे काय होतं, तो जो हेमी ऍसिटल दिसतोय तुम्हाला तिथे बघा, CH3 CHOH OC2H5 हा वन्स अगेन रिॲक्ट होतो C2H5O H बरोबर. ठीक आहे. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, डायल्यूट HCl च्या प्रेझेन्स मध्ये, डायल्यूट HCl च्या प्रेझेन्स मध्ये. इज इट क्लिअर. सो बघा मग आता काय झालं, सर्व लक्ष द्या. पहा आता काय म्हणतो, हा C2H5O मायनस हे बघा, C2H5O मायनस हा O मायनस या कार्बनला अटॅक करेल. याला कार्बनला अटॅक, हा OH बाहेर काढला, OH मायनस. ह्या OH मायनस ने काय केलं, H घेतलं, H प्लस H2O फॉर्म झाला आणि ह्या C2H5O मायनस याला लिंक झाला. सो काय फॉर्म झाला बघा, CH3 C OC2H5 OC2H5 आणि खाली काय सांगायचं आपण H. This is nothing but the acetal. Stable. बघा आता हा C2H5O मायनस याने ह्या OH ची जागा घेतली बेसिकली, सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर. So this is the reaction of acetaldehyde with alcohol. acetaldehyde ची आपण अल्कोहोल बरोबरची रिएक्शन घेतली, acetaldehyde ची अल्कोहोल बरोबर रिएक्शन आपण पाहिली. इथे लक्षात, मग आपल्याला इथे मिळाला ऍसिड. बरं, पण आता हे जे तुम्हाला कंपाऊंड मिळते, हे कंपाऊंड तुम्हाला जेमिनल मिळणार आहे. जेमिनल म्हणजे काय, दोन्ही जे अल्कोक्सी ग्रुप आहे ते एकाच कार्बनला ऍड होतात. दोन्ही अल्कोक्सी ग्रुप हे एकाच कार्बनला ऍड होतात. सो जेमिनल मिळते. आता बघा, जर तुम्ही हीच रिएक्शन केली एखाद्या विसिनल अल्कोहोल बरोबर, विसिनल अल्कोहोल बरोबर केली. विसिनल म्हणजे ऍडजस्टंट कार्बनवरती दोन OH ग्रुप आहे. सपोज इथिलीन ग्लायकॉल वगैरे आपण जर घेतलं तर आपल्याला सायक्लिक कीटन फॉर्म झालेले पाहायला मिळेल. काय फॉर्म झालेलं पाहायला मिळेल, सायक्लिक कीटन. आपण खूप इम्पॉर्टंट रिएक्शन पाहणार आहोत. अशीच एक ऍसिटोनची रिएक्शन आहे. कुणाची रिएक्शन आहे, ऍसिटोनची रिएक्शन आहे. इथिलीन
ग्लायकॉल बरोबर म्हणजेच इथेन 1,2 डायल बरोबर. ओके, सो इथेन जर रिॲक्ट झालं, कीटोन जर रिॲक्ट झालं इथेन 1,2 डायल बरोबर, तर आपल्याला सायक्लिक कीटोन फॉर्म झालेलं पाहायला मिळतं. ओके, पहा आता जसं हे तुम्ही पाहिले ऍसिटाल्डिहाइड हेमिएसिटल फॉर्म करेल, हेमिएसिटल ऍसिटल फॉर्म करेल. हे जर तुम्ही ऍसिटोन घेतलं असतं तर तुम्हाला हेमिकीटल आणि कीटल फॉर्म झालेलं पाहायला मिळतं. कीटोनच्या रिएक्शन मध्ये हेमिकीटल आणि कीटल फॉर्म, अल्डिहाइडच्या रिएक्शन मध्ये ऍसिटल आणि हेमिएसिटल फॉर्म झालेलं पाहायला मिळते. जर कीटोन असेल तर हेमिकीटल आणि कीटल फॉर्म झालेलं पाहायला मिळते. सो तुम्ही ते लक्षात घ्यायचं फक्त. जर हा चेंज झाला फक्त इथे, हा CH3 आला इथे, लक्षात घ्या, तुम्हाला लगेच रिॲक्शन दाखवतो. हा जर CH3 आला इथे बरोबर, इथे पण समजा CH3 आला, तर हे हेमिएसिटल राहिलं का? नाही, हे हेमिकीटल झालं, हेमिकीटल झालं. आणि परत एकदा सेम वे इथे सुद्धा तेच CH3 बरोबर, इथे CH3. ठीक आहे, हा ऍसिटल नाही, हा काय मिळाला तुम्हाला सांगायला कीटल मिळाला. सो दिस इज द रिॲक्शन्स ऑफ कीटोन. आणि हा तुमचा आहे ऍसिटोन, CH3 C डबल बॉन्ड O CH3. कळतंय? सो अल्डिहाइडच्या रिॲक्शन्स मध्ये ऍसिटल आणि हेमिएसिटल मिळेल आणि कीटोनच्या रिॲक्शन्स मध्ये कीटल आणि हेमिकीटल मिळेल. हे प्रोडक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, now there is one more important reaction in this. When the ketones react with 1,2 or 1,3 diols, cyclic ketals are formed. See, when, very important, ketones reacts with 1,2 or 1,3 diols, 1,2 or 1,3 diols, cyclic ketals are formed. When ketones reacts with 1,2 or 1,3 diols, cyclic ketals are formed. So कशा प्रकारे होतं रिॲक्शन? CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा आहे ऍसिटोन. जर याची रिॲक्शन आपण घेतली CH2 सिंगल बॉन्ड CH2 OH OH, सो हे काय मला सांगा? इथेन 1,2 डायल, इथेन 1,2 डायल. हे जर याच्याबरोबर रिॲक्ट झालं, हे बघा मी काय सांगतो तुम्हाला, हा O मायनस तयार होणार, हा O मायनस तयार होणार, हे H प्लस हे H प्लस, हा O मायनस ह्याच्यावर अटॅक करेल, हा OH होईल, परत हा O मायनस ह्याच्यावर अटॅक करेल, हा OH H ला घेऊन बाहेर पडेल. सो बेसिकली हे बघा, हे दोन हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन बाहेर पडतात H2O. हे दोन बॉन्ड ब्रेक होणार, हा ऑक्सिजन दोन बॉन्ड हे हायड्रोजन बरोबर फॉर्म करेल आणि हे दोन ऑक्सिजन हे कार्बन बरोबर दोन बॉन्ड फॉर्म करतील. सो बघा प्रोडक्ट काय म्हणतो? CH3 CH3 इकडे मिळाला O CH2, इकडे मिळाला O CH2 आणि हे एकमेकांना लिंक केली, याला आपण म्हणतो सायक्लिक कीटल. चला काय म्हणतो आपण सांगा? सायक्लिक कीटल. हे कधी कधी या कार्बोनिल ग्रुपला प्रोटेक्ट करण्यासाठी, मल्टी फंक्शनल ग्रुपच्या रिॲक्शन्स ज्या असतात त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा रिॲक्शन यूज केली जाते. कारण याला जर तुम्ही ऍसिड टाकलं, परत डायल्यूट ऍसिड टाकलं, तुम्हाला परत कीटोन मिळवता येऊ शकतं. सिम्पली बाय ॲडिंग dilute HCl to a dilute acid contain cyclic ketal, we can get ketone back. म्हणजे आपल्याला कीटोन परत काय करता येऊ शकतो? मिळवता येऊ शकतो. जर सिम्पली आपण त्या सायक्लिक कीटल मध्ये ऍडिशनल रिॲक्शन केली एखाद्या ऍसिडची, डायल्यूट ऍसिडची, तर तुम्हाला कीटोन परत मिळवता येऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन, दॅट इज सायक्लिक कीटल फॉर्मेशन. म्हणजे या रिॲक्शन मध्ये आपल्याला सायक्लिक कीटल फॉर्म झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे ही आपल्या दृष्टीने. ठीक आहे, जर हे तुम्ही 1,3 डायल घेतलं असतं तरी चालू असतं. 1,3 म्हणजे कळतं का? CH2 CH2 आणि पहिल्याला OH असतं, दुसऱ्याला OH असतं. सपोज ते प्रोपेन 1,3 डायल असतं, प्रोपेन 1,3 तर त्याच्याबरोबरही तुम्हाला सायक्लिक कीटल फॉर्म. वैशिष्ट्य काय आहे? हे जे प्रोडक्ट्स मिळतात ना बाळांनो, याच्यात जर तुम्ही फक्त ऍड केलं डायल्यूट ऍसिड, कोणतंही डायल्यूट ऍसिड ऍड केलं तर तुम्हाला परत रिॲक्टंट मिळतो, परत हा प्रोडक्ट मिळणार ऍसिटोन. म्हणजे
जे आपण स्टार्टिंग मटेरियल घेतलं होतं ते आपण परत ऑप्टेन करू शकतो. हे या रिॲक्शनचं वैशिष्ट्य आहे. दीज आर द रिव्हर्सिबल रिॲक्शन्स. इथे लक्षात सर्वांच्या. सो अशा प्रकारे आपण खूप इम्पॉर्टंट अशी रिॲक्शन पाहिली. हे म्हणजे ॲडिशन ऑफ अल्कोहोल. जेव्हा ॲडिशन होते अल्कोहोल्सची टू द अल्डिहाइड्स, हेमीॲसिटल्स अँड ॲसिटल्स आर फॉर्म. अँड वेन द अल्कोहोल्स आर ॲडेड टू द कीटोन्स, हेमिकीटल्स अँड कीटल्स आर फॉर्म. एवढं लक्षात ठेवायचं फक्त. बाकीच्या जे रिॲक्शन्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला जी रिॲक्शन पाहिजे ती आहे ग्रिग्नर रिएजंटची. तुम्ही मागे पाहिली थोडीशी पाहून घ्यायची जेणेकरून आपण ती फास्ट पाहणार आहोत. कारण मागे झालेली आहे तुमची अल्कोहोल फॉर्मेशनमध्ये. कारण अल्कोहोल टॉपिक पाहिला त्याच्यामध्ये प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोलमध्ये ग्रिग्नर रिएजंटची रिॲक्शन झालेली आहे अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बरोबर. ती आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके. सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.